रामकृष्ण हरी तुम्हा सगळ्यांचे स्वानंद रामा ह्या आध्यात्मिक चॅनलमध्ये स्वागत करते। नवरात्र विशेष आपण अध्याय बघत आहोत। तर असं झालंय की तिसरी माळ आणि चौथी माळ एकाच दिवशी होती, त्यामुळे आपण एका माळेच्या हिशोबाने आपले अध्याय मागे आहेत, म्हणून मी आज 7व्या माळेचे अध्याय सुद्धा आजच अपलोड करणार आहे। त्यामुळे गैरसोय झाली असल्यास क्षमस्व। तर मग चला, आज आपण ह्या व्हिडिओमध्ये 7व्या माळेमध्ये फक्त अध्याय 12वा बघणार आहोत। तर मग त्याआधी तुम्ही अजून ह्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा, आणि अध्याय आवडला तर नक्की मला कमेंट करून सांगा। तर मग चला सुरुवात करूया आपण अध्याय 12वा। श्रीदेवी महात्म्ये द्वादशोऽध्यायः। श्री गणेशाय नमः। श्री दैवे नमः। जय जय अंबिके शंकर प्रिये, मूल प्रकृती महामाये, तव नाम स्मरणे संकट जाये, तृण अग्निज्ञायवत, ऐसिया तुझे पवित्र नामी, सदा तत्पर राहिलो आम्ही, आता नेई मोक्षधामी, संसार दुःखे निवटुनिया। असो पूर्वाध्यायी कथन, नारायणी स्तुती जान, आणि दैवी अवतार निरूपण, केले निजमुखे देवांसी, आता पुढील चरित्र, ऐका चित्त देऊनी सर्वत्र, जे का श्रवण पठने पवित्र, भुवनत्रया करीतसे, देवी म्हणे देवा लागून, जो एकाग्र चित्त होऊन, नित्य हे महात्म्य पठन, तोषविल मज लागी, तयाच्या सकल बाध्येते, निसंशय मी स्वय नाशिते, इह पर त्रिसौख्य त्याते, देऊनिया तोषवीन, मधुकैठबांचे घातन, आणि महिषासुरांचे मर्दन, शुंभ निशुंभाचे निर्दालन, यांचे कीर्तन करतील जे, अष्टमी चतुर्दशी नवमीसी, जे होनी एकाग्र मानसी, श्रवण करीते महात्म्यासी, प्रेम भक्ती करुनिया, तयांसी किंचित पाप आपदा, दारिद्र्य दुःख न होय कदा, प्राप्त होती सर्व संपदा, यांचे पठनही करत्यासी, इष्टजनांचा वियोग काही कदा काळी होणार नाही, तस्कर आणि शत्रूंचे भयही त्यांसी कदा असेना, राजापासूनी अग्निपासूनी, तयांसी भय न होय जनी, शस्त्रांचे जलाचे लागुनी, भय कदाही असेना, या कारणा सत्व जान, माझे हे महात्म्य पवित्र पूर्ण, एकाग्र चित्ते श्रवण पठन करत्यासी कल्याण होईल की, महामारीपासूनी सर्व नाना परींचे उपद्रव, तैसेची त्रिविध उत्पात भाव, शांत करी महात्म्य हे, माझ्या मंदिराच्या ठाई जान, याचे करील श्रवण पठन, त्याच्या सन्निधाना ते टाकून मी न जाई कदापि, जेथे महात्म्यांचे पठन तेथे माझे सानिध्य जान, सर्व काळ वास करून मी राहे तयापासी, कोठे कोठे पठन करावे ते सांगा ते ऐका स्वभावे, बलिप्रदान करिता भावे, पठन याचे उत्तम, पूजेच्या ठाई जान, अवश्य याचे करावे पठन, आणि होमाचे काळी पूर्ण महात्म्य पठन करावे, श्रवण अथवा पठन दोहींचे फळ समसमान, परी एकाग्र चित्ते करून सादर मात्र असावे, जाणून अथवा न जाणत, बलिपूजा करिता निश्चित, आणि अग्नीचे ठाई होम देता, प्रेम धरुनी मानसी, त्या बलिपूजेते आणि होमाती, मी ग्रहण न करी निश्चिते, बहुत असे आवडी माते, होमाची आणि पूजेची, प्रतिवर्षाचे शरत्काळी, महापूजा करावी सत्काळी, पूजा काळी मिळवणी सकळी, महात्म्य श्रवण करावे हे, सर्व बाधेपासून मुक्त, ते होती धनधान्य सुतान्वित, माझ्या प्रसादे करुनी समस्त, अर्थप्राप्ती होईल तया, मी बोलते याचा संशय, धरू नका हाची निश्चय, सर्वदा तयासी होय विजय, महात्म्य श्रवण करत्यासी, महात्म्य पराक्रम उत्पत्ती, जो का श्रवण करी निश्चिती, तेने कालादिकांचे भय चित्ती, धरू नये सर्वथा, जो का महात्म्य करी श्रवण, त्याचे शत्रुपावती मरण, त्याचे होय सदा कल्याण, संशय नाही सर्वथा, श्रवणार्थीयासी कल्याण, ते तव आश्चर्य नवे जाण, परितयाच्या कुळासी पूर्ण, आनंद होय सर्वदा, सर्व शांती कर्माचे ठाई जाण, अवश्ययाचे करावे पठन, झालिया दुःस्वप्न दर्शन, श्रवण याचे करावे, हे महात्म्य श्रवण करिता, ग्रहपीडा नासती तत्वता, सर्व उपसर्गाची शांतता, होय नेने करुनिया, दुःस्वप्नांचे सुस्वप्न होय, बालग्रहाची पीडा जाया, सर्व रोगा
नाशाय उपाय महात्म्य श्रवण असे हे. वियोग होता स्त्री पुत्रांचा पुन्हा संयोग होय साचा. सकळांची मैत्री करण्याचा हाची उपाय निर्धारे. दुर्वर्तांची बळे सकळ येण्याची लया जाती तत्काळ. भूतप्रेत पिशाच केवळ नाश पावती पठनेची. सर्व माझे हे महात्म्य देख जाणावे मम सानिध्यकारक. माझी पूजा सांवत्सरिक मम प्रीत्यर्थ करावी. मज कारणे बलिदान मेषाश्व महिषादी पशु जाण. तद्भावे पौष्टिक पशु करून बलिदान करावे. अथवा कुष्मांड फळाचा बळी यथाधिकारे अर्पावा तत्काळी. जितुक्या पशूंच्या रोमावळी पशु शरीरी असतील प्रतिरोमी सहस्रवर्ष. दुर्गालोकी वास विशेष त्यासी घडेल सावकाश. यासी संशय असेना आश्विन शुक्ल प्रतिपदेसी. कलश स्थापुनी विधीसी उपवास करावा अष्टमीसी. नवमीसी होम पारणे तेची दिवशी बली प्रदान. अपराह्न काली करावे जान. आणि कुमारिका पूजन अवश्य ते दिवशी करावे. मुळावरी सरस्वत्या वाहन श्रवण नक्षत्री विसर्जन. विजयादशमी सही पूजन करुणी मग विसर्जावे. 3, 5 अथवा 7 अथवा 9 दिवसांपर्यंत नवरात्र करावे एक भुक्त नक्त अथवा उपोषणे. स्त्री पुरुषांनी करावे व्रत सर्व वर्णासी असे उचित. अभ्यंगदंत धावन निश्चित. पुष्पादी ग्रहण करावे. अंजन आणि तांबूल जान. कुंकुमयुक्त वस्त्रे आपण यथाधिकारे यांचे धारण उपवासी करावे. अशौच अथवा रोगग्रस्त रजस्वाला जाहलिया निश्चित. स्वय उपवास व्रत कायिक नियम करावे. जपपाठ अर्चन स्तवन अन्यद्वारा करवावे जान. नवरात्राचे अंती पारणे स्वयमेव करावे. अशौचांती ब्राह्मण भोजन करावे ब्राह्मणासी दान. नक्षत्र योग नसता जान तिथी ग्रहण करावी. सप्तमी पासून 4 दिन केली सरस्वती पूजन. लिहिता वाचता अध्ययन करीती दुःख होत असे. नित्य राजोपचारे करून महापूजा करावी जान. नवरात्री चंडिका पूजन केलिया अनंत फळ होय. ब्राह्मण भोजन कुमारी पूजन नित्य यथाशक्ती करावे आपण. कुमारी पूजनाचे विधान एकाग्रचित्ते श्रवण करा. कुमारी असावी रोगरहित. कुरूप नसावी निश्चित. अंगी वर्ण छिद्रे विवर्जित. स्ववर्णाची असावी. 1 वर्षाची कन्या जाण तिचे करून ये पूजन. 2 संवत्सरांपासून 10 वर्षांत पूजावी. 2 वर्षाची कुमारी जाण मुख्य तिचे करावे पूजन. 3 वर्षाची त्रिमूर्ती पूर्ण पूजन भावे करावे. 4 वर्षांची कल्याणी. 5 वर्षांची रोहिणी. 6 वर्षांची काली म्हणून नाममंत्रे पूजावी. 7 वर्षाची चंडिका. 8 वर्षाची शांभवी देखा. 9 वर्षाची दुर्गा ऐका. 10 वर्षाची सुभद्रा ती. या प्रकारे करून नवकन्यांचे करावे पूजन. मुख्य नाममंत्र जाण बोलिला असे पुराणी. श्रुती स्मृतीचे मंत्र म्हणती. परिणाम मंत्र अंती जपती. म्हणून तोची मंत्र निश्चिती. मुख्य असे परियेसा. नाममंत्रांचे लक्षण प्रणव आदी उच्चारून नामासी चतुर्थी लावून नमः अंती म्हणावे. असो प्रतिपदेशी कलेश पूजन. आरंभावे पूजानुष्ठान. ललिता व्रत पूर्ण. पंचमी दिवशी करावे. सप्तमी दिवशी सरस्वती मूळ नक्षत्री पूजा करीती. दशमीशी पुस्तक शस्त्रे पूजिती. मग करीती विसर्जन. अष्टमी दिवशी अकस्मात कोट्यवधी योगिनी सहित प्रकट झाली ती निश्चित महामाया जगदंबा. चैत्र शुद्ध अष्टमी दिनी जन्मली देवी महाभवानी. म्हणून उपवासा लागुनी योग असती हे दिवस. असो नवरात्रामध्ये जाण जयासी न घडे उपोषण. तेने अष्टमीसी तरी पूर्ण उपोषण करावे. यद्यापि न घडे सर्वांस पुत्रवंते करावे विशेष. नवमी दिवशी समाप्तीस होम पारणे करावे. नवमी दिवशी अपराह्नी बलिदान करावे देवी लागुनी. दशमी दिवशी सर्वांनी मिळून सीमोल्लंघन करावे. सायंकाळी दशमी सजाण श्रवणयुक्त सीमोल्लंघन. आशमंतक शमींचे पूजन नाममंत्रे करावे. या नवरात्रामध्ये जाण आधारी पुस्तक स्थापून मग करावे महात्म्य पठण. करी घेता निष्फळ होय. प्रतिदिनी नवमीपर्यंत महापूजा करावी निश्चित. समारंभ करावा बहुत. ती पूजा वार्षिक जाणावी. संवत्सरामध्ये 9 दिन नवरात्र महात्म्य थोर जाण. व्हावावयाचे काय कारण
एकाग्रचित्ते श्रवण करा. पुलस्तीच्या वंशी जन्मले, रावण कुंभव कर्णवरे मातले. सर्व देव बंदी घातले, कार्य योजिले सर्वही. ब्रह्मदेवे पंचांग सांगावे, इंद्रे पुष्पहार गुंफावे. रावणाचा गळा घालावे, तोषवावे सकळीके. चंद्राने छत्र धरावे, सूर्याने दीप पाजाळावे. वरुणाने उदक भरावे, तीर्थसमुद्रा लागोनी. अग्नीने सर्व वस्त्रांचे मळ, क्षालन करावे तत्काळ. गणपतीने पशु सकळ, रावणाचे राखावे. वायूने रावण गृहींचे धूळ, सर्वदा केर काढावा सकळ. षष्टी देवतेने तत्काळ, बाळंतपणे करावी. ऐशी सहस्र स्त्रिया जाण, 1,00,000 पुत्र संतान. 1,25,00,000 पौत्र प्रमाणे, रावणाचे असती पै. अष्टभैरव जे का प्रबळ, रावणाचे ते कोतवाल. त्यांनी जागुनी केवळ, चौकी पहारा करावा. मल्हारी देव जाण, तेने करावे केशकृंतन. नवग्रहांनी मिळून, आज्ञे करून वर्तावे. या प्रकारे कार्यार्थी केला, किती एक बंदी घातले. देवऋषी त्रास पावले, शरण गेले ब्रह्मायासी. तेने विष्णूसी प्रार्थिले म्हणून, राम लक्ष्मण झाले उत्पन्न. त्यांनी युद्ध केले दारुण, लंकेवरी रावणाशी. इंद्रजित कुंभकर्ण, या दोघांचे केले हनन. परी रावणासी मरण, कैसे होय कळेना. रावणासी अमरत्वाचा वर, हृदय अमृत कलश साचार. संग्रामी त्याचे छेदिता शिर, पुन्हा उत्पन्न पै होय. तेव्हा राम चिंताक्रांत जाहले, सर्व देवांसी संकट पडले. मग ब्रह्मदेवे जागृत केले, महामायेसी ते काळी. रामसी व्हावा जय प्राप्ता, रावणासी मृत्यू निश्चित. म्हणून ब्रह्मदेव त्वरित, जागृत करिता जाहला. आश्विन शुक्ल प्रतिपदेसी, देवी जागृत झाली निशी. चंद्रदर्शन नसता रात्रीसी, जागी झाली महामाया. म्हणून चंद्राचे दर्शन, ते दिवशी न घ्यावे आपण. असो रामासी जय होईल जाण, ऐसे वर दिधला. मग सर्व देव ऋषी मिळून, निश्चय केला आपुले मनी. रावण मरेपर्यंत सर्वांनी, आराधावी जगदंबा. ऐसा सर्वांनी निश्चय करून, मग मांडिले अनुष्ठान. कलश स्थापन देवी पूजन, चंडी पाठ आरंभिला. कुमारी पूजन उपोषण, यथाशक्ती ब्राह्मण भोजन. सर्व देव ऋषी मिळून, अनुष्ठान चालविती. इकडे देवीचे आज्ञे करून, युद्ध मांडिले अतिदारुण. 7 दिवसपर्यंत जाण, अहोरात्र युद्ध केले. मग अष्टम दिवशी देख, मरण पावल दशमुख. कोट्यवधी योगिनी सह सुरेख, तै प्रकट झाली जगदंबा. ब्रह्मा आदी करुणी देव, तेव्हा आनंदले सर्व. नाना परींचेवर अपूर्व, पावनी स्तवनी देवी ते. मग देवीच्या आज्ञे करून, नवमीसी होम पारणे सारून. देवी कारणे बली प्रदान, केले अपराह्नही देवांनी. इकडे रामे बिभीषणाला, लंका राज्य स्थापन केला. मग दिव्य देवनी सीतेला, निघता झाला सुमुहूर्ते. आश्विन शुक्ल दशमी जाण, सायंकाळी नक्षत्र श्रवण. विजय नामाचा काल पूर्ण, तारका उदयी जाणावा. तो विजय काल सकळिक, सर्व कार्यार्थ साधक. प्रयाण मुहूर्ती विशेषक, सर्व कामना सिद्ध होती. विजयकालाची म्हणोनी, विजयदशमी म्हणती जनी. तो विजय मुहूर्त पाहुनी, निघता झाला काकुस्त. सर्व देवांसहित जाण, करून या शमी पूजन. केले शमीशी प्रिय भाषण, मग पुष्पकी बैसला. ईशान्येसी केले गमन, आला अयोध्ये लागून. सर्व सुहृदादी जना भेटोन, राज्य करिता जाहला. सर्व देवऋषींसी आनंद, जाहला तुटले अवघे बंध. सीमोल्लंघन केले प्रसिद्ध, स्वेच्छाचारे दशमीशी. या कारणास्तव जाण, विजयादशमीशी पूजन. करावे ईशान्येसी सीमोल्लंघन, शमी पूजने जय प्राप्ती. नवरात्री आणि विजयादशमीस, महापूजा करावी विशेष. त्या पूजेच्या कारणे अवश्य, वार्षिकी पूजा म्हणावी. हा नवरात्र विधी कथन केला कालिका पुराणावरून. रायाचेही पूर्वज जाण, नवरात्र करीते जाहले. कल्पपरत्वे अवतार, होती जाती वारंवार. कथा भेदही साचार, अनेक परी असती ते. महानवमी दिवशी जाण, जे करावे देवी पूजन. त्याचा महिमा न कळे पूर्ण, ब्रह्मादिका हरिहरा. जो सुगंध पुष्प तोये करून, देवी कारणे घाली स्नान. तो जाय वैकुंठा लागून, संशय नाही सर्वथा. क्षीरे करुणी जो घाली स्नान, तया प्राप्त इंद्रभुवन. तधी स्थान अर्पिता जाण, शिवलोकासी पावे तो.
धृतस्नान घालिता आपण दशपूर्वजांसहित जाण, दशौरज घेऊन दुर्गालोकी वास करी. जो का पंचगव्यांचे स्नान अर्पितसे देवी लागून, सर्वदा विष्णूंचे सन्निधान तया लागी होतसे. कपिला धेनूंचे दुग्ध घृत त्यांचे शतगुणे पुण्य होत. इक्षुरसे जो स्नापित तोही पावे विष्णू लोका. जो मधुस्नान घाली आपण त्याचे समस्त पितृगण, सहस्र वर्षेपर्यंत जाण तृप्त होती निर्धारे. स्नानासी अर्पिती तीर्थजळ अश्वमेधांचे पावे फळ. गंधोदक स्नाने केवळ महिमा पावे चंद्रलोकी. कर्पूरोदकी सुगंध पदार्थ जो तेने स्नान घाली यथार्थ. सर्वलोकी सुगंध अर्थ प्राप्त होती तयासी. क्षीरकुशाग्र अक्षदा जळ दधी सर्पवयव दुर्वा तिळ. मधु कुकुंभ गोरोचनादी सकळ 12 पदार्थ अर्ध्याचे. मंत्रयुक्त अर्ध्य देवीसी जो का अर्पण करी विशेषी. तो 10 वर्षी दुर्गा लोकी वास करी. उदक कुशाग्र क्षीर तांदूळ दधी धृत सर्प तीळ. अष्टांग अर्ध्य हा केवळ अर्पिता सायुज्य पावे तो. चंदन कर्पूर गोरेचन अगरू कस्तुरी कुंकुमजान. सुगंधे करीतसे लेपन चारही पुरुषार्थ पावे तो. नाना परीचे अर्पिता पुष्प तत्काळ होय तो निष्पाप. याची जन्मी देवी स्वरूप प्राप्त होत तयासी. कृष्णागरू कर्पूर चंदन दशांग गुग्गल धुपार्पण केलिया पावे दुर्गा भुवन. यासी संशय असेना धृत दीप लाविता प्रसिद्ध तयासी घडे अश्वमेध. तैल दीप लाविता अगाध वाजपेय घडे त्यासी. जितुका दीपांचा संघात दीप लावी धृतयुक्त. तितुके कल्प सहस्र पर्यंत दुर्गालोकी वास करी. शर्करायुक्त पायस जो अर्पण करी देवीस, सकळ राज्य प्राप्ती त्यास संशय नाही सर्वथा. देवीसी चतुर्विध अन्न षड्रस आणि पक्वान्न. संतती संपत्ती ऐश्वर्यपूर्ण प्राप्त होय तयासी. जो देवीसी वस्त्रे अर्पित त्यांसी जितुके तंतू असते निश्चित. तितुके वस्त्र सहस्रात वास करी दुर्गा गृही. छत्रे चामरे अलंकार व्यजन आदर्शादी सादर. फलतांबूल दक्षिणा समग्र जे जे पदार्थ अर्पावे त्यांच्या अनंत गुणे निश्चित आपणा लागी प्राप्त होत. अंती निर्वाण मोक्ष पावत संशय चित्त न धरावा. देवी म्हणे देवान लागून मज करावे सर्व भोग अर्पण. तर्पण होम विप्रभोजन वार्षिकी पूजा करावी. संवत्सरे करुणी पूजन माझी साधवी प्रीती जाण. माझे चरित्र श्रवण पठन प्रेमभावे करावे. पातकाचा करी नाश आरोग्यता पाठकास. भूतांपासूनी रक्षणास हे महात्म्य करीतसे. सकळ शत्रूंचे भय जाय सदा शुभल प्राप्त होय. दावाग्नीचे नाही भय जरी वेष्टिले तयाने. तस्करांनी जरी वेढिला शत्रूंनी तो जरी धरिला. सिंह व्याघ्रांदिकी गांठीला थोरवनी यद्यपि. राजाने क्रोध पावून आज्ञापिला वधा लागून. बंध पावला असता जाण घूर्णित जाहला वायूने. समुद्री नौकेमध्ये बैसला संग्रामी शस्त्रपात घडला. घोरबाधा जाहली तयाला कडा लागल्या सर्वांगी. स्मरता माझे हे चरित सर्व संकटापासून मुक्त होत. सिंहादी चोर वैरी समस्त दूर पडती निर्धारे. ऋषी सांगे सुरथा प्रती ऐसे बोलुनी भगवती. गुप्त जाहली निश्चिती पाहात असता सुरवर. तै देव होऊनी आनंदयुक्त स्वाधिकारा ते पावले त्वरित. यज्ञभागादी समस्त पूर्वीचे परी पावले. देवीने शुंभ निशुंभ असुर मारिले पराक्रमी दुर्धर. मग उरले दैत्य समग्र पाताल भूनी प्रवेशले. मेधा ऋषी सांगे सुरथा या प्रकारे देवी तत्वता. केवळ जन्म मृत्यू रहिता निरंतर नित्य असे. परिभक्ता कार्या लागून पुन्हा पुन्हा होनी उत्पन्न. या विश्वाचे परिपालन करीती जाहली महामाया. ती या विश्वांते मोहित सर्व जगाते उत्पन्न करीत. प्रार्थिली असता त्वरित विज्ञान वृद्धी देत असे. तिने ब्रह्मांड व्यापिले समस्त
महाकाली महामारी निश्चित, तिची सृष्टी झाली अद्भुत, भूतस्थिती करीत असे तिची अनादि जाणा, वृद्धिप्रदा गृही होऊन भवकाली सर्व कल्याण करीत असे भूतांचे, तैसीच विनाशकाळी जाण, अलक्ष्मी होय नाशा लागून, एवं सर्वकाली सनातन संचली असे महामाया, यास्तव पुष्पधूपादिकैंसी स्तविता पूजिता जगदंबेसी, भूममती पुत्र भक्तांसी देतसे धनही अपार, विद्यार्थी विद्यावंत होती, राज्यलोभिया राज्य प्राप्ती, भार्यार्थी यासी अंगना निश्चिती, मनोहारिणी प्राप्त होय, धर्मांचे ठाई बुद्धी सतत, अंती उत्तम गती देत, असो या प्रकारे निश्चित चरित्र महिमा वर्णिला, आता पुढीले अध्यायी जाण, सुरत वैश्यवर प्रदान देईल स्वय देवी आपण, महामाया जगदंबा श्रीदेवीने जैसे बोलाविले तैसेची येथे वर्णन केले, सज्जनी पाहिजे परिसिले, कृपा करुनी सर्वदा याचे करिता श्रवण पठन, सर्व बाधा जाती निरसून, देवी करीत असे श्रवण, भक्ताजवळी बैसोनी त्या श्री अंबेसी नमन, सर्व भावे असो जाण, राममुखे कृपा करुन हे महात्म्य वदविले. इति श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरी देवी भगवती महात्म्ये महासरस्वत्याख्याने द्वादशोऽध्यायः. श्री जगदंबार्पणमस्तु. येथेच 12वा अध्याय समाप्त होतो. आता आपण पुढील व्हिडिओमध्ये पुढचे अध्याय बघणार आहोत. तोपर्यंत रामकृष्ण हरी.